विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहोत. तर आजच्या विज्ञान नाट्य महोत्सवामध्ये हरित ऊर्जा या विषयावर आधारितच वापरूया हरित ऊर्जा ही नाटिका आम्ही सादर करणार आहोत. तर माझी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी ही नाटिका शांततापूर्ण ऐकावी. अतिशय शिस्तप्रिय आहे. हो मॅडम, जेवढी आमची मुलं चांगली आहेत ना तेवढीच खोडकर पण आहे. असू दे, पण आता मी शिकवायला आले, आता ती शिस्त पाळते. तर नमस्कार मुलांनो, मी आहे गौरी मॅडम. मी एक विज्ञान शिक्षिका आहे आणि विज्ञानावर आधारितच आज मी तुम्हाला शिकवण्यासाठी आले आहे. तुमच्या सर्वांची ओळख करून द्या बघू मला. मॅडम, मी शिवाली.
पुढे मॅडम मी भिवाली. मॅडम मी पावली. पुढे मॅडम मी आवली. आणि मॅडम मी लावली. अगं पण मुलांनो, मी तुम्हाला तुमची नावे सांगायला सांगितली, काय मला नाही सांगितलं? आम्ही आमची नावे सांगितली. ही तुमची नावे होती? हो. अगं बस झाली मस्ती. आता मॅडम जे काय विचारणार त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. चला तर आता आपण शिकायला सुरुवात करूया. सर्वप्रथम मला सांगा, तुम्ही सर्वजण कितवीचे विद्यार्थी आहात? आम्ही इयत्ता 10वीचे विद्यार्थी आहोत. तर आता तुम्हाला विज्ञान विषय आहे की नाही? हो. तुमच्याकडे विज्ञानचे पुस्तक आहे 10वीचे? हो. दाखवा. व्हेरी गुड. ठेवा खाली. तुमच्या पुस्तकामध्ये धडा आहे ना तो हरित ऊर्जेच्या दिशेने, तो काढा बघू. चला तर माझा सर्वात प्रश्न पहिला असा आहे की ऊर्जा म्हणजे काय? ऊर्जेची व्याख्या कोणाकोणाला येते? तुम्ही हात वरती करा. मॅडम मी सांगू? हा सांग. मॅडम ते पेटली ट्यूब. सांग आता. मॅडम ऊर्जा ही कार्य करण्याची क्षमता असते. कोणतीही काम किंवा हालचाल करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. आणि मॅडम तुम्हाला माहिती आहे ऊर्जा ही अनेक स्वरूपात असते. उदाहरणार्थ व्हिडिओ चालणारे पंखे, आपल्या घरातल्या फ्रीज, टीव्ही या सर्वांना विद्युत ऊर्जा लागते. तुम्हाला उदाहरण पाहायचं असेल तर समोर ठेवलेला माईकच बघा. आला आवाज, या माईकला सुद्धा विद्युत ऊर्जेची आवश्यकता असते. व्हेरी गुड. शिवानीने अगदी मला हवं होतं तसं उत्तर दिलं आहे. त्यासाठी टाळ्या वाजवा. तर यानंतरचा माझा प्रश्न असा आहे की ऊर्जेचे प्रकार कोणकोणते? कोणाला ऊर्जेचे प्रकार येतात? आता बघा, शिवालीने आपल्याला ऊर्जेची व्याख्या तर सांगितली. यावरून तुम्ही अंदाज लावत असेल ना की ऊर्जेचे प्रकार कोणकोणते असतील. आता सांगा बघू ऊर्जेचे प्रकार कोणकोणते? मॅडम मी सांगू? हा सांग. अगं मग उठूनच सांग. मॅडम ऊर्जेचे प्रकार म्हणजे 1. यांत्रिक ऊर्जा, 2. उष्ण ऊर्जा, 3. ध्वनी ऊर्जा, 4. विद्युत ऊर्जा, 5. प्रकाश ऊर्जा, 6. अणु ऊर्जा आणि 7. हरित ऊर्जा. व्हेरी गुड. शिवालीने अगदी उत्तम उत्तर दिलं. ते काय बघा. हो मॅडम आम्हाला बाकी सगळं समजलं, पण हरित ऊर्जा म्हणजे काय हेच समजलं नाही. मी सांगते तुम्हाला हरित ऊर्जा म्हणजे काय. बस सांगेल. तर मुलांनो, हरित ऊर्जा म्हणजे अशी जी नैसर्गिक स्रोतातून मिळते आणि जी पर्यावरणाला हानी न करता निर्माण होते. तसेच ही ऊर्जा नवीनीकरण योग्य असते, म्हणजेच रिन्यूएबल. तसेच ही ऊर्जा कधीच संपत नाही आणि सतत पुन्हा पुन्हा तयार करता येते. आता मुलांनो, मी तुम्हाला नवीनीकरण योग्य म्हणजे काय सांगितलं इंग्रजीमध्ये? रिन्यूएबल. मुलांनो, रिन म्हणजे कपड्याचं साबण नाही, त्याने कपडे स्वच्छ होतात. रिन्यूएबल कसं? रिन्यूएबल. व्हेरी गुड. चला तर माझा यापुढचा प्रश्न असा आहे की हरित ऊर्जेचे प्रकार कोणकोणते? मी विचारलं हरित ऊर्जेचे प्रकार कोणकोणते? मॅडम मी सांगू? हा सांग. हा मॅडम हरित ऊर्जेचे प्रकार म्हणजे सौर ऊर्जा, वाऱ्यापासून निर्माण होणारी ऊर्जा आणि गप्पा बसा. ती सांगण्याचा प्रयत्न तरी कर. तुला तेवढं तरी सांगता येईल का? बस मी सांगते. तर मुलांनो, हरित ऊर्जेचे प्रकार असे की वाऱ्यापासून मिळणारी ऊर्जा, सौर ऊर्जा, जल ऊर्जा, जैव ऊर्जा आणि भूतापीय ऊर्जा. हो मॅडम, भूत ऊर्जेमध्ये भूत असतं का? अगं मी भूतापीय ऊर्जा म्हणाली, भूत ऊर्जा नाही म्हणाली. त्याची व्याख्या मी तुम्हा सर्वांना पटवून सांगते. तू जागेवर बस. तर मुलांनो, भूतापीय ऊर्जा म्हणजे अशी ऊर्जा जी प्राचीन काळापासून प्राणी, वनस्पती यांचे अवशेष लाखो वर्ष जमिनीखाली दबलेले असतात आणि त्यांपासून आपल्याला पेट्रोल, डिझेल अशी विविध खनिज तेले मिळतात. आणि ती सर्व खनिज तेले झाल्यानंतर मुलांनो जी ऊर्जा निर्माण होते ना, तीच ऊर्जा म्हणजे भूतापीय ऊर्जा. समजलं? हो मॅडम भूतापीय ऊर्जेचे उदाहरण सांगता का? हो सांगते ना. तर मुलांनो, भूतापीय ऊर्जेचे उदाहरण असे की माझी इलेक्ट्रिक स्कूटर. हा दाखवते ना. मुलांनो, ही बघा माझी इलेक्ट्रिक स्कूटर. मॅडम तुम्ही रोज
पेट्रोल, डिझेल अशी विविध खनिज तेले मुळीच लागत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याने वायू आणि ध्वनी प्रदूषण होत नाही. समजलं? मॅडम मला एक सांगा, यात पेट्रोल आहे पण चालतं तरी कशी? की डायरेक्ट हवेमध्ये उडते? काय करताय? जागेवरती बसा. अगं नाही ग, ही माझी इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक मोटार, कंट्रोल युनिट, रिचार्जेबल बोर्ड या मुख्य घटकांवर चालते. समजलं? मॅडम समजलं. बस sit down. तर मुलांनो, आता मी तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटरचे फायदे सांगते. तर सर्वात पहिला फायदा म्हणजे असा की पेट्रोल लागत नाही आणि त्यामुळे खर्च कमी येतो. दुसरा फायदा असा की ध्वनी आणि वायू प्रदूषण होत नाही. तिसरा फायदा असा की देखभालीचा देखील खर्च कमी येतो. आणि चौथा म्हणजे घरात किंवा स्टेशनवर आपण या इलेक्ट्रिक स्कूटरला सहजरित्या चार्ज करू शकतो. समजले फायदे? तर मुलांनो, आता मी तुम्हाला या इलेक्ट्रिक स्कूटरचे फायदे सांगितले. तर तुम्ही तुमच्या लक्षात ठेवलेच असतील ना. आता तुम्ही सर्वांनी मला या इलेक्ट्रिक स्कूटरचे फायदे एक एक करून सांगायचे. आता लवली तुझ्यापासून सुरुवात करू. सांग बघू. मॅडम पेट्रोल लागत नाही यामुळे खर्च कमी होतो. व्हेरी गुड. पुढे. ध्वनी व वायू प्रदूषण होत नाही. खूप छान. पुढे. स्टेशनवर किंवा घरात आपण सहजरित्या चार्ज करू शकतो. पुढे. मॅडम देखभालीचा खर्च कमी होतो. व्हेरी गुड. तर मुलांनो, आज मी तुम्हाला ऊर्जा म्हणजे काय, ऊर्जेचे प्रकार कोणते, हरित ऊर्जा म्हणजे काय, हरित ऊर्जेचे प्रकार कोणते, तर ती भूतापीय ऊर्जा म्हणजे काय, भूतापीय ऊर्जेचे प्रकार कोणते, या सर्वांची माहिती दिली. आता तुमच्या पुस्तकात तो धडा आहे ना, हरित ऊर्जा दिशेने. खरोखरच आपण हरित ऊर्जा दिशेने चालले पाहिजे. कारण हरित ऊर्जा दिशेने चालल्याने काय फायदे होतात हे मी तुम्हाला समजावून सांगितले. आता हे सर्व शिकवण्यावरून तुम्ही काय निष्कर्ष काढला? मॅडम मी सांगू? हा सांग. मॅडम तुम्ही आम्हाला एका चांगल्या विषयाबद्दल आज शिकवलं. त्यामुळे मी आम्ही असा निष्कर्ष काढला की हरित ऊर्जा या साधनांमध्ये स्वावलंबी, स्वच्छ व टिकाऊ अशा ऊर्जा या सर्व स्रोतांमध्ये आम्ही वाटचाल करू शकतो. व्हेरी गुड. मॅडम खरंच खूप सुंदर माहिती दिली तुम्ही आमच्या मुलांना. जेणेकरून आता ही मुलं सगळं घरी जाऊन सांगतील. त्यांच्या घरातील लोक तसेच गावातील लोक सुद्धा या ऊर्जेचा वापर करतील. आणि तुम्ही तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरचे सुद्धा फायदे सांगितले. आता ही मुलं तेही घरी जाऊन सांगणार. म्हणजे घरातील लोक, गावातील लोक या स्कूटरचा वापर करतील. त्यामुळे आमच्या गावात प्रदूषण होणार नाही. तर मुलांनो, आपण खरंच सध्याच्या काळात हरित ऊर्जा दिशेने चालले पाहिजे. कारण त्याचे खूप फायदे आहेत. तर आज मी तुम्हाला एका चांगल्या विषयावर शिकवले. तर आता वेळ आहे मला दुसऱ्या वर्गात जायचं आहे. तर मी येते मुलांनो आता बघा मॅडमांनी आपल्याला खूप सुंदर माहिती दिली की नाही. आता आपल्याजवळ जी छान छान फुलं मॅडमांना द्या बघू. थँक्यू सो मच. चला मॅडम येते. हो बाय बाय मुलांनो. बाय. मुलांनो बघा मॅडमांनी आपल्याला खूप सुंदर माहिती दिली की नाही. आता ही सर्व माहिती तुम्ही तुमच्या घरी जाऊन तसेच गावातील लोकांना सांगा. जेणेकरून सध्याच्या काळात गावातील लोक सुद्धा हरित ऊर्जेचा वापर करतील. आता आपलं तास संपत आला ना. मी तुम्हाला काल काय सांगितलेलं? सर्वांनी घोषवाक्य लिहून आणायची. आणली की नाही तुम्ही? हा तर लिहून ती घोषवाक्य सर्वांना दे. हो मॅडम. आवली हे घे तुझं. आवली हे घे. शिवाली हे घे. शिवाली हे घे. चला आता सर्वांनी एकमेकांना पुढे येऊन ती वाचून दाखवायची. चला या लवली ये तू. सूर्यप्रकाश आपल्यासाठी, सूर्यप्रकाश आपल्यासाठी, हरित ऊर्जा आपली प्रगती, हरित ऊर्जा आपली प्रगती. वा छान. अवली ये तू आता. ऊर्जा वाचवा, पर्यावरणाची काळजी घ्या, पर्यावरणाची काळजी घ्या. वा अवली ये आता. प्रदूषण टाळा, हरित ऊर्जा वापरण्याचा नियम पाळा, हरित ऊर्जा वापरण्याचा नियम पाळा. वा छान. शिवाली ये. जगाला वाचवा, हरित ऊर्जा वापरण्यास लोकांना कळवा, हरित ऊर्जा वापरण्यास लोकांना कळवा. वा शिवाली ये. हरित ऊर्जा स्वच्छ हवा, हरित ऊर्जा स्वच्छ हवा, निरोगी जीवन बनव मानवा, निरोगी जीवन बनव मानवा. वा छान. आता बघा
महत्व पटवून देते. चला